Good morning, student. In this period, we will learn remainder theorem. Remainder theorem. There is a relation between the value of p of x for x is equals to minus a into 1, that is p of minus a, and the remainder when p of x is divided by x plus a. So statement of remainder theorem is there is a relation between the value of p of x, the value of p of x for x is equals to minus a into 1, that is p of minus a, and the remainder when p of x is divided by x plus a. हे आहे स्टेटमेंट रिमाइंडर थेरमसाठी. देयर इज अ रिलेशन बिटवीन द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्स म्हणजे पॉलिनॉमियलसाठी आपण डिनोट करतो, जी पॉलिनॉमियल आहे ती कशाने डिनोट करतो, पी ऑफ एक्स फॉर एक्स इज इक्वल्स टू मायनस ए इंटू 1, दॅट इज पी ऑफ मायनस ए, दॅट इज पी ऑफ मायनस ए. हे जे मायनस ए आहे, आपण हे जे एक्स आहे ते कशाने रिप्लेस करतो, मायनस ए ने. वेन value of x is equals to minus a into 1, that is p of minus a, and the remainder when p of x is divided by x plus a. जसा जो डिवायझर आहे, that is x plus a, इथं जो नंबर आहे तो त्याची व्हॅल्यू जर आपण इथं जर प्लस असेल तर तो बिकम्स मायनस, आणि इथं जर मायनस असेल तर बिकम प्लस. आणि ही जी थेरम आहे ते आपण एक्झाम्पल थ्रू प्रूव्ह करणार आहोत. टू अंडरस्टँड दिस रिलेशन लेट्स लर्न द फॉलोइंग एक्झाम्पल. Example is divide p of x is equals to 4x square minus 2x plus 2 by x plus 1. आता इथं जो x प्लस ए, दॅट मीन x प्लस 1, इथे a इज इक्वल्स टू 1 आहे, म्हणजे p ऑफ मायनस ए, त्या ठिकाणी आपण काय पुट करणार, p ऑफ मायनस 1, आणि इथं a इज इक्वल्स टू 1 आहे. डिव्हिडंट पॉलिनॉमियल. Note that here x plus a is x plus 1. So in solution write dividend polynomial.
polynomial dividend polynomial is equals to 4x square minus x plus 2 and divisor polynomial divisor polynomial is equals to x plus 1. आता आपण this polynomial and this is dividend and this is x plus 1 is divisor. आता आपण डिव्हिजन मेथडने हे सॉल्व करणार आहोत. सो त्याच्यासाठी divisor is x plus 1, dividend is polynomial 4x square minus x plus 2. This is dividend. Now इथं कोणत्या नंबरनी या डिवायझरला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं आपल्याला 4x आलं पाहिजे. म्हणजे पहिली टर्म आपल्याला ह्यांची जी सबस्ट्रॅक्शन आहे आणि ती सबस्ट्रॅक्शन आपल्याला 0 आणायचे. इथं जर मी 4x ला मल्टिप्लाय केलं वरती क्वेश्चन मध्ये पण 1 टाइम 4x 4x ने जर इथं मल्टिप्लाय केलं 4x इंटू x 4x स्क्वेअर प्लस 4x इंटू 1 4x आणि इथं जे साइन आहे प्लस आहे सो मायनस साइन काय करायची चेंज करायची. हे एक मेथड आहे डिव्हिजनची. आपण 4x ने जर इथं मल्टिप्लाय करणार असेल तर त्यांचा प्रोडक्ट इथं राईट करायचा आणि त्याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करायचा हा प्रोडक्ट डिव्हिडंट मधून आणि 1 टाइम वरती कोशंट जे कशाने आपण मल्टिप्लाय करणार आहोत तो कोशंटला ती टर्म कोशंटला आली पाहिजे. सो इथं जर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे 4x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर 0 हिअर मायनस x मायनस 4x मायनस 5x ऍडिशन होणार 4x प्लस x 5x मायनस मायनस साइन मायनस मायनस 5x प्लस 2. आता ही टर्म पहिली टर्म आपल्याला 0 आणायची आहे जर सबस्ट्रॅक्शन मधून तर त्याच्यासाठी इथं कशाने मल्टिप्लाय करावं लागेल -5 जर मी मल्टिप्लाय केलं तर अगेन इथं कोशंटला -5 आणि ह्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे डिवायझर आणि -5 ते इथं राईट करायचं प्रोडक्ट ऑफ -5 इंटू x मायनस 5x -5 इंटू 1 -5. तर इथं -5 का मल्टिप्लाय केलं +5 का नाही मल्टिप्लाय केलं तर आपण +5 जर मल्टिप्लाय केलं असतं अगेन इथं प्लस आलं असतं. परत साइन चेंज करताना अगेन मायनस. सो मायनस इथं ऍडिशन झाले असते. तर त्याच्यासाठी इथं प्लस आता ऑड साइन आहेत म्हणजे दोन्ही पण वेगवेगळे प्लस आणि मायनस त्याच्यामुळे इथं सबस्ट्रॅक्शन होऊ शकते आणि ती सबस्ट्रॅक्शन 0 येऊ शकते. सो -5x plus 5x 0 plus 2 plus 5 7. So we get here remainder 7. This is remainder. This is divisor. Dividend. This is dividend. This is divisor. And this is quotient. Or division म्हणू शकतो आपण ह्याला. Quotient is equal to 4x minus 5 and remainder is 7. Let's divide by synthetic method. We know that synthetic division method. So
त्याच्यानुसार पण आपण जर हे सॉल्व करून बघायचं आहे कोशंट आणि रिमाइंडर सेम येतोय का. सो लेट डिवाइड बाय सिंथेटिक मेथड. कोएफिशिएंट फॉर्म सिंथेटिक डिव्हिजननी फाइंड करताना रिमाइंडर अँड कोशंट पहिल्यांदा आपल्याला तो पॉलिनॉमियल आहे कशामध्ये कन्वर्ट करावे लागते, कोएफिशिएंट फॉर्म मध्ये. सो कोएफिशिएंट फॉर्म ऑफ P of x, coefficient form of P of x is 4 minus 1 2. 4 minus 1 and 2. Divisor polynomial is x plus 1. Opposite of 1 is minus 1. We know that divisor polynomial is x plus 1. Opposite of 1 is minus 1. Opposite of 1 is minus 1. Opposite of 1 is minus 1. सिंथेटिक डिव्हिजननी फाइंड करण्यासाठी आपल्याकडे कोएफिशिएंट फॉर्म आहे. सो त्याच्यासाठी कोएफिशिएंट राईट करून घेतले 4 minus 1 2. आणि जो डिवायझर पॉलिनॉमियल आहे इथं जो कॉन्स्टंट नंबर आहे ह्या टर्म मध्ये x प्लस 1, इथं जे 1 आहे ते त्याचा अपोजिट घेतला -1. त्याने काय करायचं इथं राईट करायचं आणि 4 into -1 -4 -1 ॲडिशन -5 into -1 plus 5 plus 5 plus 2 7 into -1 -7 and -1 minus there is a here is only 2 coefficients. So -1. 7 is a remainder. Here also we get remainder as a 7 and quotient 4x minus 5. जो आपल्याला लास्टला नंबर मिळतो तो असतो रिमाइंडर. इथं 2 टर्म्स आहेत. सो 4x minus 5x क्वोशंट काय होणार quotient 4x quotient is equal to 4x minus 5 and remainder is equals to 7. तर या केसमध्ये म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये पण आपल्याला सेम क्वोशंट आणि रिमाइंडर मिळालेला आहे. So now we will find the relation between remainder and the value of the polynomial as follow. In the dividend polynomial put x is equals to -1. आता जर आपण ही जी व्हॅल्यू आहे x ची डिवायझर पॉलिनॉमियल काय आहे x plus 1 आणि therefore x ची व्हॅल्यू काय होणार x is equals to -1. ती जर आपण व्हॅल्यू त्या पॉलिनॉमियल मध्ये ठेवली तर आपल्याला रिमाइंडर 7 मिळाला. तर तिथे ती कंडिशन सॅटिस्फाय झाल्यावरती त्या थेरमला काय म्हणू शकतो आपण रिमाइंडर थेरम. सो लेट्स सी
Now we will find the relation between remainder and value of the polynomial as follows. In the dividend polynomial, in the dividend polynomial, in the dividend polynomial 4x square minus x plus 2, put x is equals to minus 1. P of x, we know that given polynomial, that is p of x is equals to 4x square minus x plus 2. आता ही जी व्हॅल्यू आहे ती x ची व्हॅल्यू आपण कशाने रिप्लेस करणार आहोत, -1 ने. सो 4 into -1 square minus -1 plus 2. Square of -1 is +1. So 4 into 1 minus plus 1 plus 2. 4 into 1, 4 plus 1 plus 2, 7 equals to 7. Therefore, value of the polynomial p of x for x is equals to -1 is 7. इथं आपण p of -1 व्हॅल्यू जर पॉलिनॉमियल मध्ये पुट केली तर आपल्याला रिमाइंडर पण काय आहे 7, आणि व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर x इज इक्वल्स टू -1 ती सुद्धा काय मिळाली तर 7. हेच रिलेशन आहे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p ऑफ x आणि रिमाइंडर 7 मध्ये. फ्रॉम therefore value of the polynomial p of x for x is equals to -1 is 7. इथं x is equals to -1 आपण का घेतला तो नंबर, तर आपल्याला माहिती आहे डिवायझर पॉलिनॉमियल काय होती x plus 1. therefore x is equals to -1. सपोज इथे x plus 2 डिवायझर पॉलिनॉमियल असती तर इकडे x ची व्हॅल्यू काय मिळाली असते आपल्याला, x is equals to -2. लास्टला जर आपण p of -2 पुट करून व्हॅल्यू फाइंड केली असती ती कशाने इक्वल आली असती, त्याचा रिमाइंडर आणि ही व्हॅल्यू सेम आली असती. सो दिस इज कॉल्ड रिलेशन बिटवीन व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल अँड remainder. From the statement first and second, therefore value of the polynomial p of x for x is equals to -1 is 7. called it equation 2. आणि इक्वेशन फर्स्ट काय होतं, रिमाइंडर इज इक्वल्स टू 7. सो फ्रॉम द स्टेटमेंट किंवा आपण स्टेटमेंट म्हणू शकतो, फ्रॉम द स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड, द रिमाइंडर when p of x 4x square minus x plus 2 is divided by x plus a, that is x plus 1, and the value of the polynomial p of x for x is equals to -1, that is p of -1, both are equal. Hence we get the following property: if the polynomial p of x is divided by x plus a, then the remainder is p of -1, means it is same as the value of the polynomial p of x for x is equals to 1. If the polynomial p of x is divided by p of x is divided by x plus a
then the remainder is p of minus a, means it is same as, means it is same as, the value of the polynomial, the value of the polynomial p of x for x is equals to minus 1. P of x for x is equals to minus a. म्हणजे काय, p of x is, if the polynomial p of x is divided by x plus a, हा जो p of x ही पॉलिनॉमियल आहे, त्याचा डिवायझर आणि त्याची डिवायझर पॉलिनॉमियल कोण आहे, x प्लस ए. देन द पॉलिनॉमियल इज, म्हणजे हा जो कॉन्स्टंट टर्म आहे ते साइन चेंज करून व्हॅल्यू रिप्लेस केली. इट मीन्स दॅट ह्याची जी व्हॅल्यू येणार आहे ती कोणाच्या सेम असेल, रिमाइंडरच्या. तर डिवाइड जर पॉलिनॉमियलने जर डिव्हिडंड पॉलिनॉमियलला डिवाइड केल्यानंतर जो क्वेश्चन आणि जो रिमाइंडर मिळतोय तो इक्वल कोणाच्या असणार आहे, p ऑफ मायनस ए च्या. दिस इज रिमाइंडर थिअरम, इज नोन ॲज रिमाइंडर थिअरम. Let's prove the theorem, remainder theorem, using Euclid's division lemma. We know that Euclid's division lemma, if Euclid's division lemma, if p of x is divided by x plus a, therefore p of x is equals to q of x into x plus a plus r of x, where p of x म्हणजे पॉलिनॉमियल किंवा q of x into x plus a plus r of x. इथं q of x असणार आहे कोशंट, हा जो असणार आहे डिवायझर पॉलिनॉमियल आणि प्लस रिमाइंडर. If r of x is not equals to, this is called Euclid's lemma. Here q of x is quotient and r of x is a remainder. If r of x is not equal to 0, then by rule the degree of the polynomial r of x is less than 1 means 0. If r of x is not equal to 0, then rule the degree of the polynomial r of x is less than 1 means 0. Therefore r of x is a real number. Therefore r of minus a is also a real number. Therefore r of minus a is also a real number, is also a real number, is also a real number. Now p of x, so Euclid's lemma आहे
Now P of x is equals to Q of x into x plus a plus r of x called is 1. By putting x is equals to minus a in 1, we get by putting x is equals to minus a. By putting x is equals to minus a in 1, we get हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन 1 आहे, त्याच्यामध्ये आपण काय पुट करणार आहोत, x ची व्हॅल्यू मायनस a. सो मायनस a इज इक्वल्स टू p ऑफ मायनस a इज इक्वल्स टू जिथं जिथं आपल्याला x दिसतं ह्या पॉलिनॉमियलमध्ये, ह्या युक्लिड्स लेमामध्ये, तिथं आपण काय करणार आहोत, x रिप्लेस बाय मायनस a. q ऑफ मायनस a इंटू जे x आहे ते रिप्लेस केलं m मायनस a ने. म्हणजे a मायनस a कसं होणार आहे, तर मायनस a प्लस a. मी असंही राईट करू शकते, a मायनस हे जे a आहे ते फर्स्ट घेतलं आणि नंतर मायनस a. सो a मायनस a प्लस r ऑफ मायनस a q ऑफ मायनस a इंटू 0. आता इथं q ऑफ मायनस a इंटू a मायनस a काय होणार 0. सो इंटू 0 प्लस r ऑफ मायनस a प्लस r ऑफ मायनस a called it 2. Statement 2. Therefore, P of minus a is equals to r of minus a. आता इथं हे जे स्टेटमेंट आहे Q ऑफ मायनस a प्लस r ऑफ इथं आपल्याला काय मिळणार, मग q ऑफ मायनस a इंटू 0. ही टर्म पूर्ण काय होणार 0. सो वी गेट p ऑफ मायनस a इज इक्वल्स टू r ऑफ मायनस a. देयरफॉर p ऑफ मायनस a इज इक्वल्स टू r ऑफ मायनस a फ्रॉम 1 and 2. म्हणजे दिस इज रिमाइंडर आहे, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल आणि हा रिमाइंडर त्याची व्हॅल्यू इक्वल्स येते. हिअर ऑल्सो प्रूव्ह रिमाइंडर थिअरम. In next period we will see examples of remainder theorem. Thank you.